गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, BComच्या विद्यार्थ्यांसाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. या टॉपिकचे थेरी लेक्चर आपले झालेले आहे आणि आपले प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहोत. प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे DNA कॉमर्स तुमच्यासोबत आता काम करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये बघूया आपण. प्रॉब्लेममध्ये हे जे बॅलन्स शीट दिली जाते आणि या ज्या इन्फॉर्मेशन दिल्या जातात, या इन्फॉर्मेशनमुळे काय होतं, ॲसेट आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू बदलतात. ॲसेट आणि व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज होतात. इन्क्रीज आणि डिक्रीज झालं तर प्रॉफिट किंवा लॉस होतो आणि तो प्रॉफिट आणि लॉस फक्त कोणत्या अकाउंटला रेकॉर्ड करायचा? कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. मग जर तुम्हाला ॲसेट आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यूमध्ये बदल होऊन प्रॉफिट होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट नेहमी क्रेडिटला जर्नल एंट्रीमध्ये, आणि लॉस होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट नेहमी डेबिटला. आणि ॲडजस्टमेंटमध्ये टू आणि बायची ॲडजस्टमेंट जर सांगितली तर मी प्रत्येक वेळेस सांगतो, टू म्हणजे जेवढी व्हॅल्यू सांगितली तेवढी ठेवायची आहे आणि बाकीची कमी करायची आहे. बाय रिड्यूस सांगितलं तर जेवढी सांगितली तेवढी कमी करायची आहे आणि बाकीची ठेवायची आहे. तर या पद्धतीने प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आपण बघूया. तुम्हाला जर्नल एंट्री कराव्या लागतात, त्याच्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवावं लागतं आणि बॅलन्स शीट बनवावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं, जर्नल एंट्री प्रॉपर बनवा. या इन्फॉर्मेशनवरून जर्नल एंट्री एकदा प्रॉपर तयार झाल्या तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट आणि बॅलन्स शीट खूप सोपं आहे, ते सहज तयार होतं. तर जर्नल एंट्री तुम्हाला करता आलं पाहिजे. आता प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर या कॅपिटलच्या जर्नल एंट्री आहे. या बेसिक जर्नल एंट्री एकतर पाठ करा किंवा मी जी ट्रिक सांगितली ती ट्रिक वापरा. एकतर या 6 एंट्र्या पाठ करून ठेवा किंवा ट्रिक लक्षात घ्या. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे घ्यायचं हे जर समजलं तर ऑटोमॅटिक एंट्री तयार होते. शेअरची एंट्री, प्रेफरन्स शेअरची असू द्या किंवा इक्विटी शेअरची असू द्या, त्याची व्हॅल्यू जर कमी झाली तर शेअर लायबिलिटी असतात. मग लायबिलिटीची व्हॅल्यू कमी झाली तर आपला काय होतो? आपला लायबिलिटी जर कमी झाली तर आपला काय होतो? प्रॉफिट होतो. मग प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट द्यायचं. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअरची व्हॅल्यू कमी होणार तेव्हा तेव्हा प्रॉफिट होणार. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे जाणार? क्रेडिटला जाणार आणि तो शेअर कॅपिटल डेबिटला जाणार. म्हणजे एंट्री काय होणार? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बघा, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता शेअरच्या एंट्री फक्त 2 प्रकारे आहे. एक तर जुना शेअर जसा आहे तसा एंट्री करा किंवा नवीन शेअर जर इंट्रोड्यूस केला तर या पद्धतीने एंट्री करा. म्हणजे जर या एंट्रीमध्ये फुल्ली पेड आणि कन्वर्टेड हे शब्द जर आले तर नवीन शेअरची एंट्री करायची, म्हणजे ही एंट्री करायची. आणि जर हे शब्द नाही आले तर तुम्ही जुन्या शेअरची एंट्री करायची, म्हणजे पहिली एंट्री करायची. तर या पद्धतीने तुम्ही ते एंट्री करत चला. आता सोडूया प्रॉब्लेम. फक्त चेक करायचं जुन्या शेअरची एंट्री का नवीन शेअरची एंट्री. जुन्या शेअरची एंट्री असेल तर ही एंट्री करा, नवीन शेअरची एंट्री असेल तर ही एंट्री करा. तर येऊया प्रॉब्लेममध्ये. प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस. प्रेफरन्स शेअर कमी झाले. प्रेफरन्स शेअर आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी जर कमी झाली तर आपला प्रॉफिट होतो. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे द्यायचा? क्रेडिटला आणि प्रेफरन्स शेअर द्यायचा डेबिटला. आता फक्त ही एंट्री करायची का नवीन शेअरची एंट्री करायची? त्याच्यासाठी बघा, फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द नाही आले म्हणजे जुन्या शेअरची एंट्री. एक तर तुम्ही एंट्री पाठ करा, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट, किंवा तुम्हाला आता माहित आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. तर चला पहिली एंट्री आपण करूया. डेट अगोदर लिहून घ्या, 31 मार्च 2025 आणि नंबर 1 ची एंट्री तुम्ही करताय. कोणता कॅपिटल कमी झाला? प्रेफरन्स शेअर. जो कॅपिटल कमी झाला तो डेबिटला आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला. मग प्रेफरन्स शेअरचे पर्सेंटेज दिलेले आहे 6%. मग लिहा 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आणि प्रॉफिट होणार आहे म्हणून कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार? क्रेडिटला टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता नॅरेशन लिहून घ्या. बिंग शॉर्टमध्ये लिहितो मी, प्रेफरन्स शेअर्स रिड्यूस. आता प्रेफरन्स शेअर रिड्यूस झाले. कितीने रिड्यूस झाले किंवा किती ठेवले? बघा, प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस ₹2.70. 2.70 सांगितलं तर टू आणि बायचा नियम तुम्हाला दरवेळेस मी दाखवतोय. टू आणि बायचा नियम लक्षात घ्या. टू जर सांगितलं तर जेवढे आहे तेवढे ठेवा. मग 270 ठेवायचे. मग किती कमी करायचे? त्याच्यासाठी प्रेफरन्स शेअरची रिअल फेस व्हॅल्यू बघा. प्रेफरन्स शेअरची रिअल व्हॅल्यू 100 आहे. मग 100 पैकी 70 ठेवायचे. म्हणजे किती कमी करायचे?
30 कमी करायचे. जर बाय ₹70 सांगितलं असतं तर आपण 70 कमी केले असते, पण आता 70 नाही कमी करायचे, 2 सांगितलं. 2 म्हणजे तेवढे ठेवायचे, बाकीचे कमी करायचे. मग 70 ठेवा, 100 मधून 70 ठेवा, म्हणजे बाकीचे कमी करा. मग बाकीचे किती कमी करणार? ₹30 कमी करणार. माहिती आहे, लिहा किती रुपये कमी करणार आहात. बिंग प्रेफरन्स शेअर रिड्यूस बाय 30 पर शेअर. 30 रुपयाने कमी करा. मग 70 रुपये ठेवायचे म्हणजे 30 रुपये कमी करायचे. मग 30 रुपये किती? तर प्रेफरन्स शेअरची संख्या बघा 2000 आहे. मग 2000 गुणिले 30, मग 2000 गुणिले 30 जर तुम्ही केलं तर उत्तर किती येतं? 60,000. तर लिहा 60,000 60,000. पहिली एंट्री विद्यार्थी मित्रांनो संपली. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही एंट्री करू शकतात. आता आपण या एंट्रीमध्ये नवीन शेअर नव्हताच म्हणून आपण आहे तशीच एंट्री जुन्या शेअरची केली. नवीन शेअरची एंट्री जर सांगितली तर हीच एंट्रीमध्ये फक्त हा कॅपिटल एक अकाउंट क्रेडिटला ॲड करायचा आहे. तर दुसरी एंट्री आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, इक्विटी शेअर. आता परत शेअरची एंट्री आहे. मग शेअरची एंट्री एक तर जुनी किंवा नवीन. मग बघा त्याच्यामध्ये फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द आले तर नवीन एंट्री करायची, अदरवाईज जुनीच एंट्री करायची. मग इक्विटी शेअर रिड्यूस होता. इक्विटी शेअर म्हणजे लायबिलिटी आहे, लायबिलिटी कमी होते म्हणजे तीच एंट्री. लायबिलिटी कमी होते म्हणजे तुमचा काय होतोय? प्रॉफिट. मग कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार? क्रेडिटला. मग या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन जाणार क्रेडिटला. आणि काय कमी होता? इक्विटी शेअर. मग जुनी एंट्री इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. परंतु या एंट्रीमध्ये बघा ॲडजस्टमेंट, इक्विटी शेअर टू बी रिड्यूस टू फुल्ली पेड शेअर. फुल्ली पेड शब्द आला. मी तुम्हाला काय सांगितलं? फुल्ली पेड आणि कन्वर्टेड हे शब्द जर आले तर आपल्याला ही जुनी एंट्री नाही करायची, आपल्याला ही नवीन एंट्री करायची. आता तुम्ही इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन ही एंट्री नाही करायची, तुम्ही आता ही एंट्री करायची. मग इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट जुना प्लस नवीन घ्यायचा. किती रुपयाने? 50 रुपयाने. तो नवीन प्लस कॅपिटल रिडक्शन. मग एंट्री आपण ही करणार इक्विटी शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल. मग इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. चला एंट्रीमध्ये एंट्री करूया. 2 नंबरची एंट्री तुम्ही करतायत. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता जर ही नवीन शेअर नसतं याच्यामध्ये तर डायरेक्ट आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट लिहिलं असतं, परंतु आता नवीन शेअर आहे म्हणून परत यालाच म्हणायचं टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि तुम्हाला माहिती आहे कॅपिटल रिड्यूस होतो म्हणजे आपला कॅपिटल रिडक्शन आपण क्रेडिटला लिहितो. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट म्हणजे ही एंट्री झाली, नवीन शेअरची एंट्री झाली, कारण फुल्ली पेड शब्द आला होता. जर फुल्ली पेड शब्द नसता तर आपली एंट्री काय झाली असती? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. आता जो डेबिटला जो कॅपिटल घेतला ना तो असेल ओल्ड, क्रेडिटला जो कॅपिटल घेतला तो असेल न्यू. एवढं लक्षात ठेवायचं. आता ओल्ड आपल्याला माहिती आहे इक्विटी शेअर कॅपिटल ओल्ड किती आहे? 5 लाख. तर डेबिटला लिहून टाका 5 लाख. ओल्डची किंमत आपल्याला माहिती आहे. आता न्यूची किंमत तुम्ही ॲडजस्टमेंटनुसार घ्या. न्यूची किंमत ॲडजस्टमेंटनुसार काय सांगितली? इक्विटी शेअर टू बी रिड्यूस टू फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹50 इच. टू बी रिड्यूस, टू रिड्यूस 50 रुपये आपल्याला शेअर कमी करायचे आहे. मग शेअर इक्विटी शेअरची किंमत बघायची. इक्विटी शेअरची किंमत 100 रुपये, त्याच्यापैकी 50 रुपये कमी करायचे म्हणजे किती ठेवायचे? 50च ठेवायचे. म्हणजे नवीन शेअर 50 रुपये ठेवायचा आणि 50 रुपये कमी करायचा तो कॅपिटल रिडक्शनला. पण 100 रुपयाची व्हॅल्यू 5 लाख आहे तर 50 रुपयाची किती? याच्या निम्मे. आणि ते जमत नसेल तर संख्या बघायची. 5000 शेअर आहे, किती घ्यायचे? 50. मग 5000 गुणिले 50 करा. मग नवीन शेअर किती घेणार 50 रुपयाने? तो येणार 2,50,000 आणि 50 रुपयाने कमी होणार मग तो येणार 2,50,000. तर या पद्धतीने तुम्ही नवीन शेअरची किंमत सोडू शकतात. आता लिहा नॅरेशन. बिंग इक्विटी शेअर. आता फुल्ली पेड या नॅरेशन ॲडजस्टमेंटनुसारच घ्यायचं. टू बी रिड्यूस फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹50 इच. इक्विटी शेअर्स reduce to fully paid shares of ₹50 each. 50 रुपयाप्रमाणे आपण प्रत्येक शेअर कमी केला, तो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला दिला
आणि नवीन शेअरची एंट्री केली 50 रुपयाप्रमाणे 2.5 लाख आणि जुना शेअर होता 5 लाख. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरी पण एंट्री केली. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, याच एंट्र्या परत परत रिपीट होतात. शेअर कॅपिटलच्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट नेहमी क्रेडिटला असणार आणि शेअर कॅपिटल डेबिटला असणार जुन्यामध्ये. नवीन शेअर आणला तर तीच एंट्री करायची, फक्त नवीन शेअर अजून एक क्रेडिटला ॲड करायचा आणि ओल्ड जुना डेबिटला घ्यायचा, क्रेडिटला नवीन घ्यायचा आणि कमी केलेली रक्कम कॅपिटल रिडक्शन अकाउंटला दाखवायची. तर या पद्धतीने दुसरी एंट्री पण आपण केली. आता तिसरी एंट्री फर्निचर. फर्निचर काय आहे? असेट आहे आणि फर्निचर ॲप्रिसिएटेड. ॲप्रिसिएटेड डेप्रिसिएटेड लक्षात घ्या. ॲप्रिसिएटेड म्हणजे वाढणे, डेप्रिसिएटेड म्हणजे कमी करणे. तर बेसिक एंट्रीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, असेटची व्हॅल्यू जर वाढत असेल, इन्क्रीज इन असेट, तर सेपरेट एंट्री करा. असेटची व्हॅल्यू वाढली तर. पण असेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका, डिक्रीज इन असेट. असेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर ती एंट्री राईट ऑफच्या मध्येच करा, म्हणजे शेवटच्या एंट्रीमध्ये. तर आता असेटची व्हॅल्यू कमी होत नाही आहे, वाढत आहे, मग आपल्याला सेपरेट एंट्री करावी लागेल. आता एंट्री काय आहे? असेटची एंट्री बघा, असेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. नाही पाठ झाली काही अडचण नाही, ट्रिक वापरा. असेटची व्हॅल्यू वाढली, मग असेट वाढली म्हणजे काय झालं? प्रॉफिट. प्रॉफिट कोणत्या अकाउंटला? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. प्रॉफिट म्हणजे कोणती साईड? क्रेडिट साईड. मग कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार? क्रेडिटला. काय वाढलं? असेट. मग असेट जाणार डेबिटला. असेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बघा, असेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. झाली एंट्री तयार. मग असेट अकाउंट डेबिट कोणती असेट आहे? फर्निचर. म्हणजे या फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचर अकाउंट डेबिट प्रॉफिट होणार म्हणून कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता नॅरेशन बिंग ॲडजस्टमेंटनुसार फर्निचर ॲप्रिसिएटेड बाय किती टक्के वाढवला? 40%. 40% झालं नॅरेशन. ॲडजस्टमेंटनुसारच नॅरेशन लिहायचं. आता व्हॅल्यू फर्निचर वाढवायचा 40%. मग फर्निचरची बुक व्हॅल्यू बघा 2 लाख. मग 2 लाखावर 40% जर कॅल्क्युलेटरवर तुम्ही काढा, किती येतात? 80,000. मग डेबिटला लिहा 80,000, क्रेडिटला लिहा 80,000. फर्निचरची ॲडजस्टमेंट सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवली. आता पुढची ॲडजस्टमेंट, लँड अँड बिल्डिंग असेट आहे. टू बी रिटर्न डाऊन. रिटर्न डाऊन म्हणजे कमी. असेट कमी झाली ₹1 लाखने. मग असेट जर कमी झाली तर सेपरेट एंट्री करायची नाही. असेट वाढली तर सेपरेट एंट्री करा. असेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर राईट ऑफ फिक्टिशियस असेट, इंटँजिबल असेट जी शेवटची एंट्री ना त्याच्यासोबत एंट्री करायची. मग आता लँड अँड बिल्डिंग सोडू नका, शेवटच्या एंट्रीमध्ये सोडू, तिथं फक्त लक्षात राहू द्या. ही ॲडजस्टमेंट आपली सोडवायची. बाकी पुढची बघा, डिबेंचर. डिबेंचर काय आहे? लायबिलिटी आहे. मग बघा फक्त डिबेंचर होल्डर आर रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी होणे बाय 20%. 20% कमी झाले. बाय 20, बाय म्हणजे जेवढे आहे तेवढे कमी करायचे. मग बाय 20% डिबेंचर कमी झाले. डिबेंचर काय आहे मला सांगा? डिबेंचर लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीची व्हॅल्यू जर कमी झाली तर आपला काय होतो? प्रॉफिट होतो. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार? क्रेडिटला. आणि लायबिलिटी कुठे येणार? डेबिटला. मग एंट्री काय होणार? डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग डिबेंचरचे पर्सेंटेज बघा किती आहे? तर 2% डिबेंचर. मग चौथी एंट्री 2% डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. या एंट्रीमध्ये सुद्धा कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घेतला का? कारण लायबिलिटी कमी होत आहे. लायबिलिटी कमी होल्या, लायबिलिटी जर कमी झाली तर प्रॉफिट होणार म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आणि लायबिलिटी डेबिटला. मग नॅरेशन बिंग डिबेंचर रिड्यूस बाय, आता त्याची अमाऊंट नाही दिली. डिबेंचर रिड्यूस किती करायचे? 20%. डिबेंचर रिड्यूस करायचे 20% बाय 20%. मग डिबेंचरची किंमत बघा, डिबेंचर आहे 1,50,000. 1,50,000 वर 20% काढा. मग 1,50,000 वर 20% किती येतात? 30,000. म्हणली 30,000. 30,000. जर्नल एंट्री विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर करता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला द्यायचं का डेबिटला? एंट्री ऑटोमॅटिक होते. डिबेंचरची एंट्री झाली. आता ऑल इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट ती आपण एंट्री शेवटी करतो, परंतु ही पूर्ण ॲडजस्टमेंट वाचत चला.
वर रिटर्न ऑफ आणि फुल स्टॉप देऊन नवीन ॲडजस्टमेंट तिथं सांगितली, म्हणून पूर्ण वाचत चला. युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इफ नेसेसरी. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन ही सुद्धा बेसिक एंट्री आहे आणि ही एंट्री आहे बघा, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन वापरा. मग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन लायबिलिटीला आहे ते आपण वापरणार, म्हणजे काय होणार, कमी होणार. मग लायबिलिटी कमी होणार याचा अर्थ आपल्याला प्रॉफिट होणार. मग कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार, क्रेडिटला. बघा क्रेडिटला. आणि कशामुळे कमी झालं, प्रॉफिटमुळे. मग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन टू कॅपिटल रिडक्शन झाली एंट्री तयार. हीच एंट्री आपल्याला करायची आहे. मग करा एंट्री नंबर 5. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अकाउंट डेबिट. 2 या एंट्रीमध्ये सुद्धा कॅपिटल रिडक्शन प्रॉफिट होतोय म्हणून क्रेडिटला जाणार. 2 कॅपिटल रिडक्शन अकाउंट. खूप सोपं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्री एकतर पाठ करा किंवा ही ट्रिक लक्षात घ्या, कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे घ्यायचं. मग प्रॉफिट प्रायर प्रत्येक वेळेस हीच एंट्री करायची. प्रॉफिट प्रायरची ॲडजस्टमेंट आली, प्रॉफिट प्रायर डेबिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. नॅरेशन बिंग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन युटिलाइज. तो आपण काय केला, वापरला, युटिलाइज झालं. आता अमाऊंट किती घ्यायची तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन किती, 20,000. प्रॉफिटची किंमत किती देऊ द्या, त्याच्यावर जर ती युटिलाइजची ॲडजस्टमेंट तुम्ही एंट्री जर केली तर प्रॉफिटच्या नेहमी निम्मी अमाऊंटची एंट्री करायची, अर्ध्या अमाऊंटची. पूर्ण अमाऊंटची एंट्री करायची नाही. इथं अमाऊंट दिलेली नसते. तुम्हाला 20,000 आहे तर 20,000ची एंट्री नाही करायची. प्रॉफिट युटिलाइज नेहमी आपण 50%च करतो, म्हणजे अर्ध करतो. मग 20,000चे अर्धे घ्या, मग अर्धे निम्मे किती होतात, 10,000. मग प्रॉफिटची एंट्री नेहमी निम्मीच करायची, पूर्ण एंट्री करायची नाही. 10,000 10,000 लिहून ठेवा. प्रॉफिट प्रायर नेहमी निम्मी एंट्री करायची, पूर्ण अमाऊंटची एंट्री करायची नाही. प्रॉफिट प्रायर पण झालं. शेवटची ॲडजस्टमेंट बघा, ट्रान्सफर शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम लायबिलिटी आहे टू कॅपिटल रिडक्शन. शेअर प्रीमियम कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करा, म्हणजेच थोडक्यात शेअर प्रीमियम कमी करा. मग शेअर प्रीमियम लायबिलिटी आहे, लायबिलिटी कमी होणार. लायबिलिटी कमी म्हणजे प्रॉफिट, म्हणजे कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार, क्रेडिटला. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आणि डेबिट म्हणजे लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन डेबिटला. मग या एंट्रीमुळे प्रॉफिट होतोय, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. कशामुळे प्रॉफिट झाला, शेअर प्रीमियम, मग शेअर प्रीमियम डेबिटला. एंट्री झाली शेअर प्रीमियम टू कॅपिटल रिडक्शन. आपण हे अगोदर जागा ॲडजस्ट करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे. या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आता 6वी एंट्री आपण करत आहोत. शेअर प्रीमियम आपण ट्रान्सफर करतोय. मग 6वी एंट्री शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट. आणि या एंट्रीमुळे प्रॉफिट होतोय म्हणून कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नॅरेशन बिंग शेअर प्रीमियम ट्रान्सफर किंवा रिटर्न ऑफ म्हणलं तरी चालेल. बिंग शेअर प्रीमियम ट्रान्सफर. आणि शेअर प्रीमियमची अमाऊंट किती ट्रान्सफर करायची काही सांगितलं नाही. असं जर इन्फॉर्मेशन दिली नाही तर शेअर प्रीमियम पूर्ण ट्रान्सफर करा. 50,000 म्हणली, 50,000 50,000 झाली एंट्री. फक्त प्रॉफिटची अमाऊंट देत नाही तर प्रॉफिटची पूर्ण अमाऊंट घ्यायची नाही, प्रॉफिटची अर्धीच अमाऊंट घ्यायची. 7च्या 7 ॲडजस्टमेंट झाल्या. फक्त इंटँजिबल असेट राईट ऑफ करा, ती राहिली. आणि त्याच्यासोबत एक असेट कमी होत होती, कोणती, लँड अँड बिल्डिंग, ती पण राहिली. मग शेवटची एंट्री काय आपली, असेट आपण कमी करतो. कोणकोणत्या, फिक्टिशियस, इंटँजिबल आणि असेट. मग या असेटची व्हॅल्यू कमी होते. बघा एंट्री, एकतर ही एंट्री पाठ करा, कॅपिटल रिडक्शन डेबिटला येतो आणि बाकीचे असेट क्रेडिटला. किंवा ट्रिक बघा, असेटची व्हॅल्यू कमी झाली तर लॉस होतो. लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार, डेबिटला. मग बघा कॅपिटल रिडक्शन डेबिटला दिसतोय. या पद्धतीने तुम्ही करा. मग एंट्री लिहा नंबर 7. ही आपली शेवटची एंट्री आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला घ्यायचं. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. 2 जेवढ्या ॲसेट तुम्ही कमी करताय त्या. मग कोणकोणते ॲसेट आपण कमी करतो, फिक्टिशियस आणि इंटँजिबल. मग फिक्टिशियस कोणकोणते असतात तर 3 तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 फिक्टिशियस ॲसेट कोणत्या त्या तुम्हाला माहीत आहे. कोणकोणत्या, प्रॉफिट अँड लॉस,
प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि अंडर रायटर्स कमिशन कुठे दिले जातात, असेटला. चेक करायचं. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे, अंडर रायटर्स कमिशन पण आहे आणि प्रॉफिट अँड लॉस पण आहे. तिन्ही पण आले, तिन्ही पण कमी करा. मग 2 पहिली घ्या, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट किती आहे? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 30,000 क्रेडिटला लिहायचे कारण कॅपिटल रिडक्शन डेबिटला गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी कोणती? अंडर रायटर कमिशन. हे सगळे कमी करायचे. 2 अंडर रायटर्स कमिशन. अंडर रायटर्स कमिशन किती आहे? 20,000. आता ही ॲडजस्टमेंट जर दिली नाही ना तरी सुद्धा सोडवायची, लक्षात ठेवा. ही ॲडजस्टमेंट कंपल्सरी सोडवायची, म्हणजे इथं दिली म्हणून सोडवतो असं नाही, नाही दिली तरी सोडवायची. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस सुद्धा फिक्टिशियस असेट आहे, ती सुद्धा कमी करा. 2 प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस किती आहे? 50,000 50,000. बरं, 3 फिक्टिशियस असेट झाल्या. याच्यानंतर आपण काय कमी करतो? फिक्टिशियस सोबत इंटँजिबल कमी करतो आणि असेटची व्हॅल्यू. मग इंटँजिबल कोणकोणते असतात तुम्हाला माहिती? गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, अदृश्य असेट. मग याच्यापैकी गुडविल आलेली आहे, मग लिहा 2 गुडविल. 2 गुडविल. मग गुडविल किती आहे? 50,000. मग गुडविल लिहा 50,000. पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट आहे का? एकदा फक्त एक नजर चेक करायची. पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट नाही आहे, म्हणजे इंटँजिबल असेट एकच आहे. यासोबत एक तर आपण फिक्टिशियस असेट कमी करतो, इंटँजिबल कमी करतो आणि असेटची ॲडजस्टमेंट कोणती? डिक्रीज. मग कोणती ॲडजस्टमेंट होती असेटची डिक्रीज? 4 नंबरची. लँड अँड बिल्डिंग रिटर्न डाऊन कमी झाली. मग लँड अँड बिल्डिंग कमी झाली, मग लिहा 2 लँड अँड बिल्डिंग. 2 लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू कशी काढायची बघा. लँड अँड बिल्डिंग रिटर्न डाऊन बाय रुपीज 1,00,000. बाय सांगितलं तर जेवढे आहे तेवढे कमी करा. 2 सांगितलं तर तेवढे ठेवा, बाकीचे कमी करा. मग बाय 1,00,000, मग तेवढे कमी करायचे. मग लँड अँड बिल्डिंग 2 लँड अँड बिल्डिंग अकाउंट बाय 1,00,000. आता इथं जर 2 सांगितलं असतं ना, 2 रुपीज 1,00,000, तर 1,00,000 कमी नाही करायचे, 1,00,000 ठेवायचे. मग लँड अँड बिल्डिंग 3,00,000 आहे, मग 3,00,000 मधून 1,00,000 ठेवायचे, म्हणजे कमी किती करायचे? 2,00,000. 2 आणि बायचा फरक समजला पाहिजे, जे मी नेहमी सांगतोय. थेरी लेक्चरमध्ये पण शिकवलं आणि इथं पण व्यवस्थित समजून घ्या. बाय म्हणजे जेवढे आहे तेवढे कमी करा. मग केवढे सांगितले? 1,00,000 कमी करा. तर या पद्धतीने तुम्ही लिहिलं. आता या एंट्रीमध्ये आपण तुम्ही एवढा फिक्टिशियस असेट कमी करतात, इंटँजिबल असेट कमी करतात आणि एखादी असेटची व्हॅल्यू कमी झाली तर ती पण इथंच सोडवतात. एंट्री संपली. परंतु इथं क्रेडिटची अमाऊंट लिहिली आपण, कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट नाही लिहिली ना. मग कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट लिहायची, त्याची टेक्निक काय सांगितली तुम्हाला मी? तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपल्या राईट ऑफच्या एंट्रीच्या अगोदर, आपल्या राईट ऑफच्या एंट्रीच्या अगोदर कॅपिटल रिडक्शन अकाउंट याच्या अगोदर जेवढ्या एंट्र्या झाल्या त्या एंट्र्यामध्ये क्रेडिट साईडला आलेला कॅपिटल रिडक्शन अकाउंट घ्यायचा. कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. आणि सर्व क्रेडिटला आलेल्या कॅपिटल रिडक्शनची टोटल करायची. मग इथं क्रेडिटला आला बघा 60,000. हा 60,000 घ्या. मग क्रेडिटला आला 60,000, हे 60,000 घ्या कॅल्क्युलेटरवर. त्याच्यानंतर इथं क्रेडिटला आला 2,50,000, याला 2,50,000 घ्या. तिसऱ्या एंट्रीमध्ये किती आहे? 80,000 घ्या. चौथ्या एंट्रीमध्ये परत 30,000 आहे आणि 5व्या एंट्रीमध्ये 10,000 आहे आणि 6व्या एंट्रीमध्ये सुद्धा क्रेडिटलाच आहे. क्रेडिटची सर्वांची टोटल करायची. मग एवढ्या अमाऊंटची टोटल करा. 60,000, 2,50,000, 80,000, 30,000, 10,000 आणि 50,000. या सगळ्यांची टोटल केली तर त्या सगळ्यांची टोटल म्हणजे तुमची कॅपिटल रिडक्शनची टोटल ती येते 4,80,000. मग 4,80,000 कुठून आले समजलं? तर 4,80,000 म्हणजे या एंट्रीच्या अगोदर कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला आलेले असेल तर त्या सगळ्यांची टोटल करायची. मग क्रेडिटला जेवढे आले त्यांची टोटल केली 4,80,000. आता 4,80,000 डेबिट आहे पण क्रेडिट 4,80,000 नाही भरत. मग क्रेडिटला येणार फरक आणि क्रेडिटला जो डिफरन्स येईल त्याला आपण म्हणतो कॅपिटल रिझर्व. म्हणजे 2 कॅपिटल रिझर्व अकाउंट आणि कंसामध्ये लिहायचं बॅलन्सिंग फिगर. मग या क्रेडिटमधून हे डेबिट वजा करा आणि कॅपिटल रिझर्व किती येतो बघा. तर कॅपिटल रिझर्व आपला विद्यार्थी मित्रांनो येतो 2,30,000.
2,30,000 कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकता. तर एंट्री झाली, कॅपिटल रिझर्व्ह सुद्धा शोधला, म्हणजे याच्यानंतर तुम्हाला सेपरेट एंट्री कॅपिटल रिझर्व्हची करायची गरज नाही, इथंच शोधायचं. एंट्री संपली. आता फक्त नॅरेशन लिहा. नॅरेशनसाठी आपण जागा थोडी ॲडजस्ट करू. तर नॅरेशन बघा काय लिहितोय मी, बिंग काय काय कमी केलं ते लिहायचं. बिंग पहिले कमी केले फिक्टिशियस, त्याच्यानंतर कमी केले इंटँजिबल, अँड एखादी असेट कमी झालेली असेल तर ती फिक्टिशियस आणि इंटँजिबल नंतर कोणती कमी झाली होती, लँड अँड बिल्डिंग. अँड लँड अँड बिल्डिंग राईट ऑफ. या पद्धतीने नॅरेशन लिहू शकतात. एंट्री आपल्या झाल्या, या पद्धतीने तुम्ही एंट्र्या सोडवल्या तर जनरल एंट्री तुम्हाला प्रॉपर करता आले पाहिजे. आता परत खाली घेऊ कारण आपल्याला एंट्र्या, आता मी छोटं करतोय कारण आपलं सोडून झालंय. आता फक्त लक्ष द्या, मी मुद्दामून छोटं केलंय कारण एकाच पेजवर तुम्हाला दिसलं पाहिजे. आता या एंट्र्या सगळ्या संपल्या, सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. ही शेवटची एंट्री, याच्यानंतर आपली एंट्री होत नाही. आता याच्यावरून नंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार करा. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण तयार केलेलं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला 2 साईड असतात, डेबिट आणि क्रेडिट. फक्त पोस्टिंग करायचं. कॅपिटल रिडक्शन अकाउंट इथं जर क्रेडिटला असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्रीमध्ये डेबिटला असेल तर डेबिटला लिहायचं. बस एवढंच करायचं. आता कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे आहे, क्रेडिटला आहे. मग क्रेडिटला रेकॉर्ड करायचं डेबिटचं नाव 6% प्रेफरन्स शेअर. म्हणली बाय डेबिटचं नाव रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला. क्रेडिटला लिहायचं बाय 6% प्रेफरन्स शेअर. 6% प्रेफरन्स शेअर. मग अमाऊंट किती, तिथं एंट्रीमध्ये अमाऊंट दिलेली आहे बघा. एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट बघायची 60,000. मग एंट्रीमध्ये अमाऊंट आहे 60,000. झालं. एकदाच पोस्टिंग करायची, दोनदा पोस्टिंग करायची. पहिली एंट्री झाली. दुसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे आहे तेवढं बघायचं. परत क्रेडिटला आहे, क्रेडिटला आलं तर डेबिटचं नाव लिहायचं. मग डेबिटचं नाव काय, इक्विटी शेअर कॅपिटल. क्रेडिटला जायचं आणि डेबिटचं नाव लिहायचं. मग लिहा बाय इक्विटी शेअर कॅपिटल. परत लिहायचं बाय इक्विटी शेअर्स. मग इक्विटी शेअरची अमाऊंट, आता इथं बरेच विद्यार्थी चुकतील. क्रेडिटला गेले आणि डेबिटचं नाव लिहिलं इक्विटी शेअर कॅपिटल, मग लगेच लिहिणार 5 लाख. 5 लाख नाही लिहायचे, आपण कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट लिहायची फक्त. मग कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती आहे, 2,50,000. मग 2,50,000च लिहायचे. डेबिटचं फक्त नाव पोस्ट करतो आपण, पण अमाऊंट कॅपिटल रिडक्शनचीच लिहितो कारण आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवतोय. मग कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती, 2,50,000. मग इथे लिहा 2,50,000. त्याच्यानंतर तिसरी एंट्री बघा. प्रत्येक एंट्रीची पोस्टिंग करायची. या एंट्रीमध्ये सुद्धा क्रेडिटला आलं, मग क्रेडिटला जायचं आणि डेबिटचं नाव लिहायचं फर्निचर अकाउंट. मग क्रेडिटला जा आणि लिहा बाय फर्निचर. बाय फर्निचर. अमाऊंट किती होती, तर अमाऊंट तुम्ही बघा, फर्निचरची अमाऊंट होती 80,000. मग लिहा बाय फर्निचर 80,000. 2-3 मिनिटात तुमचा हा अकाउंट तयार झाला पाहिजे. खूप सोपं आहे, फक्त पोस्टिंग करायची. 3 झाल्या. चौथी एंट्री परत क्रेडिटला आहे कॅपिटल रिडक्शन. मग क्रेडिटला जायचं आणि डेबिटचं नाव लिहायचं. बाय 2% डिबेंचर 30,000. मग लिहा बाय 2% डिबेंचर 30,000. त्याच्यानंतर परत पुढच्या एंट्रीमध्ये जा, डिबेंचर झालं. या 5व्या एंट्रीमध्ये सुद्धा क्रेडिटला आहे. मग क्रेडिटला जायचं आणि डेबिटचं नाव लिहायचं काय, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन 10,000. मग लिहा क्रेडिटला जा बाय प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. शॉर्टमध्ये आपण लिहिलं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन किती, 10,000. मग इथे लिहा 10,000. बरं, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनची पण एंट्री झाली. पुढची एंट्री परत क्रेडिटला आहे. मग क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव लिहा बाय शेअर प्रीमियम 50,000. मग लिहा क्रेडिटलाच लिहा बाय शेअर प्रीमियम 50,000.
त्याच्यानंतर परत एंट्रीला जा, पोस्टिंग करायची आहे फक्त, शेअर प्रीमियम झालं. आता कॅपिटल रिडक्शन डेबिटला आहे, मग डेबिटला जायचं आणि क्रेडिटचे नावं लिहायचे. मग डेबिटला जायचं आणि क्रेडिटचे नावं लिहायचे. मग क्रेडिटचे नावं सगळे 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, मग लिहा 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती 30,000. मग डेबिटला लिहा आता 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 30,000. सगळे डेबिटला लिहायचे कारण कॅपिटल रिडक्शन डेबिटला आहे. 2 अंडर रायटर्स कमिशन 20,000. मग लिहा 2 अंडर रायटर्स कमिशन. 2 अंडर रायटर्स कमिशन किती होते 20,000. मग लिहा 20,000. त्याच्यानंतर परत जा डेबिटला काय येणार 2 प्रॉफिट अँड लॉस 50,000. मग लिहा 2 प्रॉफिट अँड लॉस किती 50,000. परत त्या एंट्रीमधले सगळे 2 गुडविल 50,000. मग लिहा 2 गुडविल 50,000. 2 गुडविल 50,000. त्याच्यानंतर 2 लँड अँड बिल्डिंग 1,00,000. मग लिहा 2 लँड अँड बिल्डिंग 1,00,000. सगळे डेबिटला लिहायचे 2 लँड अँड बिल्डिंग 1,00,000. त्याच्यानंतर 2 कॅपिटल रिझर्व इथंच शोधला होता 2,30,000. मग लिहा 2 कॅपिटल रिझर्व शोधला म्हणून बॅलन्सिंग फिगर 2,30,000. आता कॅपिटल रिझर्वची अमाऊंट तिथंच शोधली म्हणून इथं हा अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होणार, याला डिफरन्स येणार नाही. करा क्लोज. मग हा अकाउंट जर तुम्ही क्लोज केला तर तो कितीला क्लोज होतो विद्यार्थी मित्रांनो, तर तो क्लोज होतो 4,80,000. म्हणजे त्या एंट्रीमध्ये बघा 4,80,000 आहे, तेवढ्यालाच क्लोज होईल. मग लिहा 4,80,000. 4,80,000ला कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज होतो. या पद्धतीने तुम्ही कॅपिटल रिडक्शन अकाउंट 2-3 मिनिटांमध्ये सोडू शकतात. आता फक्त राहिली बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटसाठी काय करायचं, जुनं बॅलन्स शीट बघायचं, नवीन बॅलन्स शीट तयार करायचं. मग जुनं बॅलन्स शीट आपण थोडं मोठं करू आणि जुनं बॅलन्स शीटवरून नवीन बॅलन्स शीट तयार करा. मग हे थोडं आपण जागा ॲडजस्ट करून घेऊ. कॅपिटल रिडक्शन सोडून झालं, बॅलन्स शीट आपण सोडू. मी आता बॅलन्स शीट सोडवते. बॅलन्स शीटला 2 पार्ट आहे, लायबिलिटी आणि असेट. अगोदर लायबिलिटी सोडवा. मग लायबिलिटी साईड पहिलं काय दिलं इक्विटी शेअर 5,000. मग इक्विटी शेअरची एंट्री आपण केली होती. इक्विटी शेअर नवीन वगैरे काही आले का, आलेले आहे. इक्विटी शेअर नवीन आलेले आहे. 5,000 इक्विटी शेअर जे होते ते कॅन्सल झाले आणि नवीन शेअर इंट्रोड्यूस झाले. कितीचे 2.5 लाखाचे. मग नवीन शेअर इंट्रोड्यूस झाले तर नवीन शेअरचीच किंमत लिहायची. मग 2 इक्विटी शेअर किती 2,50,000. 5 लाख लिहू नका कारण ते कॅन्सल झाले. नवीन शेअर लॉन्च झाला. मग लिहा. मग इक्विटी शेअरची संख्या किती आहे, संख्यामध्ये बदल झालेला नाही. किती 5,000. मग बॅलन्स शीटला लिहा पहिला शेअर कॅपिटल आपण इथं लिहूया. $5,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज. आता फक्त एवढं बदल करायचं. इथं 100चा होता, तुम्ही तो कितीला ठेवला नवीन 50 रुपयाला ठेवला. मग फक्त 50 रुपये ऑफ रुपीज 50 ईच. मग 50 रुपयाला ठेवला. टोटल शेअर 100 रुपयाचा 5 लाख होता. मग 50चा शेअर 2.5 लाख. एंट्रीमध्ये तुम्ही अमाऊंट बघू शकतात. नवीन शेअर कितीचा आहे 2.5 लाख. मग लिहा इथं इनर डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल 2,50,000. इनरला लिहा किंवा आउटरला लिहा. आता दुसरा शेअर इक्विटी शेअर नंतर प्रेफरन्स शेअर. मग प्रेफरन्स शेअरच्या एंट्रीमध्ये बघा प्रेफरन्स शेअर नवीन लॉन्च झाले का नाही दिसत आपल्याला. मग प्रेफरन्स शेअर जुने आहेत तसेच घ्यायचे. मग लिहा 2 नंबर. आता प्रेफरन्स शेअरची संख्या किती 2,000 6%. मग लिहा 2,000,6% प्रेफरन्स शेअर्स.
ऑफ रुपीज, फक्त व्हॅल्यू बदलली. मग इथं 10 रुपयाचा, इथं प्रेफरन्स शेअर 100 रुपयाचा होता, तुम्ही इथं प्रेफरन्स शेअरची ॲडजस्टमेंट बघा 70 रुपये ठेवलेला आहे. मग जो ठेवला तो आपण बॅलन्स शीटला घेणार. ऑफ रुपीज किती 70 ईच, 70 नुसार आपण किती घेतला, तर इकडं लक्ष द्या, तुम्ही 30 रुपयानुसार कमी केला होता प्रेफरन्स शेअर. मग प्रेफरन्स शेअर 30 रुपयानुसार किती कमी केला, 60,000. टोटल किती होते 2 लाख. मग 2 लाख मधून 60,000 जर वजा केले तर नवीन शिल्लक राहिले ते बॅलन्स शीटला घ्यायचे. मग 2 लाख पैकी 60,000 कमी केले, मग 1,40,000. मग अमाऊंट येते 1,40,000. म्हणजे जुने प्रेफरन्स शेअरची अमाऊंट इथून वजा करायची. आणि ते नाही जमलं तर इथं लक्षात घ्यायचं 2,000 शेअर आहे 70 रुपयाप्रमाणे, मग 2,000 गुणिले 70 केलं तरी 1,40,000. इक्विटी शेअर झाले, प्रेफरन्स शेअर झाले. आता शेअर प्रीमियम, शेअर प्रीमियमची तुम्ही एंट्री केलेली आहे सेपरेट, आणि शेअर प्रीमियम डायरेक्ट कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केला, रिड्यूस झाला पूर्णच्या पूर्ण. एखादा अमाऊंट, एखादी असेट आणि एखादी लायबिलिटी जर शेअर प्रीमियमला पूर्ण रिटर्न ऑफ केली तर ती नवीन बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची नाही, शेअर प्रीमियम येणार नाही. प्रॉफिट प्रायरची पण एंट्री केली, पण प्रॉफिट प्रायरची एंट्री फक्त कितीची केली, 10,000ची. इथं 20,000 होते, मग 10,000चीच एंट्री केली, 10,000 रुपये बाकी आहे. मग जे बाकी आहे ते नवीन बॅलन्स शीटला लिहा. मग प्रॉफिट प्रायर कशात लिहितात, तर प्रॉफिट प्रायर रिझर्वमध्ये लिहितात. मग इथं लिहा 1 नंबर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. 20,000 पैकी 10,000ची एंट्री केली, म्हणजे 10,000 शिल्लक राहिले, आउटरला लिहा 10,000. रिझर्वमध्ये शेअर प्रीमियम पण लिहितात, पण शेअर प्रीमियम पूर्ण कमी झाला होता. रिझर्वमध्ये अजून काय लिहितात, तर रिझर्वमध्ये तुम्ही शोधलेला कॅपिटल रिझर्व, तुम्ही हा जो कॅपिटल रिझर्व शोधला होता ना, तो रिझर्वमध्ये लिहायचा, विसरायचा नाही. मग इथं लिहा कॅपिटल रिझर्व. बरेच विद्यार्थी विसरून जातात. मग कॅपिटल रिझर्व इथं 100% आपल्याला लिहावंच लागेल. मग कॅपिटल रिझर्व आपण किती शोधला होता, 2,30,000. मग इथं लिहा डायरेक्ट आउटरला 2,30,000. बरं, कॅपिटल रिझर्व पण झालं, इथपर्यंत आपण आलो. डिबेंचर, डिबेंचरची एंट्री केलेली आहे आपण. मग डिबेंचरची एंट्री आपण फक्त 30,000 रिड्यूस केले. किती, 30,000. नवीन किती आहे, 1,50,000. मग 1,50,000 पैकी 30,000 रिड्यूस केले, शिल्लक किती राहिले, 1,20,000. जे शिल्लक राहिले ते बॅलन्स शीटला लिहायचे. मग डिबेंचर आपली काय आहे, तर डिबेंचर आपली लॉंग टर्म लायबिलिटी आहे. लॉंग टर्म म्हणजे नॉन करंटमध्ये लिहायची. मग डिबेंचर नेहमी इथं लिहा 2% डिबेंचर्स. एकूण 1.5 लाख होते, त्याच्यापैकी 30,000 कमी केले, मग किती शिल्लक राहिले, 1,20,000. मग डिबेंचर लिहा 1,20,000. तर डिबेंचर आपले आले 1,20,000. तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. डिबेंचरची व्हॅल्यू 1,50,000 पैकी एंट्री 30,000ची झाली, 30,000 कमी झाले, 1,20,000ची एंट्री केली. डिबेंचर नंतर क्रेडिटर. मग क्रेडिटर काय आहे, तर क्रेडिटर आपली करंट लायबिलिटी आहे. मग क्रेडिटर लिहा करंट लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स. क्रेडिटर्स लिहा करंट लायबिलिटीमध्ये. आता क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट सोडवली का, तर फक्त एंट्री बघायची. क्रेडिटरवर आपण एंट्री केली नाही, ज्याची एंट्री केली नाही त्याची पूर्ण अमाऊंट बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची. मग क्रेडिटरची एंट्री केलीच नाही, मग क्रेडिटरची पूर्ण अमाऊंट लिहा किती, 80,000, कारण त्याची एंट्री झालीच नाही. त्याच्यानंतर काय, बिल्स पेबल. बिल्स पेबलची पण एंट्री नाही झाली, कारण आपल्या लक्षात आहे आपण एंट्र्या कोणकोणत्या केल्या. ज्याची एंट्री झाली नाही ते पूर्ण अमाऊंट बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा. बिल्स पेबल सुद्धा करंट लायबिलिटीमध्येच लिहायचे. बिल्स पेबल, बिल्स पेबल किती, 50,000. तर या पद्धतीने तुम्ही सगळ्या लायबिलिटी साईड पूर्ण केली. लायबिलिटी साईड संपली, लायबिलिटीची टोटल करा. मग लायबिलिटीची जर टोटल केली विद्यार्थी मित्रांनो, तर ती येते 8,80,000. कॅल्क्युलेटरवर तुम्ही करा 8,80,000. आता असेट साईड सोडवायची. मग असेट साईडमध्ये 2 असेट आहे, फिक्स असेट आणि करंट असेट. फिक्स असेट तिथं बघायच्या कोणकोणत्या. फिक्स असेट म्हणजे तुम्हाला माहिती, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर वगैरे या सगळ्या फिक्स असेट आहे. आता आपण या असेट साईडला फिक्टिशियस असेट आणि इंटँजिबल असेट पूर्ण कमी केल्या. मग फिक्टिशियस असेट आणि इंटँजिबल असेट इथं रेकॉर्ड करायच्या नाही, कारण त्या पूर्ण कमी झाल्या. मग गुडविल इंटँजिबल असेट आहे ती पूर्ण कमी झाली, सोडून द्या. लँड अँड बिल्डिंग कोणती असेट आहे, फिक्स असेट आहे. मग पहिली फिक्स असेट लिहा लँड अँड बिल्डिंग. आता तुम्ही म्हणणार सर लँड अँड बिल्डिंगची एंट्री आहे का, तर बघा लँड अँड बिल्डिंगची एंट्री आहे. मग लँड अँड बिल्डिंग इथं एंट्री किती कमी केली, 1 लाख कमी केली. मग लँड अँड बिल्डिंग होती किती, 3 लाख. 3 लाखापैकी 1 लाख कमी केले, कोणत्या अकाउंटला, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. मग 3 लाखापैकी 1 लाख कमी झाले, पण राहिले किती शिल्लक, जे शिल्लक राहिले ते बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचे. किती शिल्लक राहिले, 2 लाख. मग लँड अँड बिल्डिंग इथे लिहायचे 2 लाख. डायरेक्ट आउटरला लिहा किंवा इनरला लिहून टोटल करून आउटरला लिहा, कसंही लिहा.
लँड अँड बिल्डिंग झालं. लँड अँड बिल्डिंग नंतर काय, फर्निचर. आता लिहा 2 नंबरची असेट फर्निचर. आता तुम्ही म्हणणार सर फर्निचर किती आहे, फर्निचर 2 लाख आहे. फर्निचरची ॲडजस्टमेंट बघा, तर फर्निचरची ॲडजस्टमेंट आपण इथं 80,000ची सोडवली. मग बरेच विद्यार्थी काय म्हणणार, सर फर्निचर 2 लाख 80,000 कमी केले, कमी करून टाका, मग राहिले 1,20,000. कमी नाही केले. इथं बघा असेट क्रेडिटला आल्या तर कमी होतात, डेबिटला आले तर कमी नाही होत. मग डेबिटला जर फर्निचर आलं तर फर्निचरची ॲडजस्टमेंट व्यवस्थित बघा. ॲप्रिसिएटेड वाढलं, हे 80,000ने फर्निचर वाढलेलं आहे. मग जुनं फर्निचर 2 लाख प्लस वाढलं किती, 80,000. मग दोघांची टोटल 2,80,000. म्हणून व्यवस्थित बघा. आता असेट जर क्रेडिटला आल्या तर असेट त्या व्हॅल्यूमधून इथल्या व्हॅल्यू कमी करायची. पण डेबिटला जर असेट आली, जसं फर्निचर आली होती बघा, डेबिटला जर असेट आली तर लक्षात घ्या ती वाढलेली आहे. मग फर्निचर आपण ॲड केली. क्रेडिटला जर फर्निचर क्रेडिटला असतं तर फर्निचर आपण कमी केलं असतं त्याच्यातून, आता त्याच्यात ॲड केलं. फर्निचर नंतर काय, इन्व्हेस्टमेंट. मग इथे लिहा इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट तुमची फिक्स असेट पण नाही आणि करंट असेट पण नाही, इन्व्हेस्टमेंट सेपरेट असते. पण आता इथं जागा नाही आहे तर इथं 2 नंबर याला द्या इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट जर आली तर सेपरेटली. चला इन्व्हेस्टमेंटवर ॲडजस्टमेंट सोडवली का, नाही सोडवली, डायरेक्ट अमाऊंट पूर्ण लिहा 1,50,000. मग 1,50,000 इन्व्हेस्टमेंट. बरं इन्व्हेस्टमेंट झाली. इन्व्हेस्टमेंट नंतर काय, स्टॉक. मग स्टॉक आपली करंट असेट आहे. मग करंट असेटमध्ये नंबर 1 स्टॉक. स्टॉकची ॲडजस्टमेंट सोडवली का, नाही सोडवली. मग स्टॉक 1,20,000 पूर्ण लिहा. स्टॉक नंतर काय, बिल्स रिसिवेबल सुद्धा करंट असेटच आहे. मग 2 नंबर बिल्स रिसिवेबल, मी शॉर्टमध्ये लिहितो बिल्स रिसिवेबल ॲडजस्टमेंट सोडवली का, नाही सोडवली, आपल्याला माहिती आहे. मग बिल्स रिसिवेबल 1,00,000. इनरला लिहून आउटरला टोटल करा किंवा डायरेक्टला लिहा. बिल्स रिसिवेबल नंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, फिक्टिशियस असेट आहे, राईट ऑफ केले, सोडून द्या. अंडर रायटर कमिशन सोडून द्या. प्रॉफिट अँड लॉस सोडून द्या कारण त्या कमी झाल्या. मग फक्त एकच राहिली कॅश सुद्धा करंट असेट आहे. मग 3 नंबरमध्ये लिहा कॅश ॲट बँक. मग कॅश ॲट बँक किती बघा, कॅश आहे 30,000. तर सगळ्या असेट संपल्या, असेट साईड संपली. आता या सगळ्या असेटची टोटल करा. या सगळ्या असेटची टोटल केली तर एवढीच आली पाहिजे, किती, 8,80,000. तर या पद्धतीने तुम्ही बॅलन्स शीट सोडू शकतात. तुम्हाला फक्त जर्नल एंट्री व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे, बॅलन्स शीट ऑटोमॅटिक सॉल्व्ह होते. तर या पद्धतीने बॅलन्स शीट आपली टॅली झाली 8,80,000. पुढचा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरला बघू. फक्त जर्नल एंट्री मी कशा केल्या ते व्यवस्थित समजून घेत चला. आणि त्याची पोस्टिंग, कॅपिटल रिडक्शन अकाउंट आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीटला या व्हॅल्यू कमी करून शिल्लक राहिलेल्या व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटला लिहितो. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला शिकू. थँक्यू.